आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही. शेवटी शेतकरी हा आपल्या माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे. शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे. आमचे मला वाटतं सावरकर साहेब का कुणीतरी एखादी कापसाच्या बाबतीमध्ये उत्पादकता आणि अभियानाच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न विचारला. या बाबतीमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यातील प्रमुख नगदी पिकामध्ये कापूसाचे पीक हे खूप मोठे क्षेत्र आपल्या राज्यामध्ये निश्चित प्रकारे आहे. मराठवाडा व विदर्भातील बहुतांश शेतकरी कुटुंब यामध्ये कापूस उत्पादनावर अवलंबून असतात. अध्यक्ष महोदय, सध्या कापूस लागवडीमध्ये साधारणतः प्रति हेक्टर 12,300 झाडे असतात आणि 2 झाडामधील अंतर कमी करून कापूस लागवड करावी आणि त्यामध्ये झाडांची संख्या त्यामध्ये वाढवावी आणि झाडे बसतील त्यामुळे सरासरी उत्पादन पण त्यामध्ये वाढेल आणि त्या अति लांब धाग्याचा कापूस लागवड प्रोत्साहन देण्याकरता 2026-27 आणि 2030-31 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादक अभियान राज्यामध्ये राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे भरीव असं एक तरतूद ही निश्चित प्रकारे आपण करणार आहोत. राज्यामध्ये सध्या कापसाचे उत्पादन प्रति हेक्टर 10 ते 11 क्विंटल आहे. ते उत्पादन आपणास 15 ते 16 क्विंटल पर्यंत आपल्याला कार्यक्रमाद्वारे भविष्यामध्ये वाढवायचं आहे. त्याचप्रमाणे कापूस उत्पादकता अभियान राबवण्याकरता 26-27 साठी 191 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. हे सुद्धा आज मी आपल्या माध्यमातून राज्यातील सदस्य माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे करतोय आणि या योजनेचं अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे राज्य हे पहिलं राज्य आहे हे पण मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो. आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये आणि फळबागाच्या विम्याच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांच्या तक्रारी असतात. तिथं ते सदस्यांना ते असणारे शेतकरी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातले आम्हाला विमा मिळाला नाही, आमचं नुकसान झालं आणि तरी आम्हाला विम्यामध्ये ह्याच्यामध्ये निकषामध्ये आम्ही बसलो नाही, ही वेळेवर त्यांची मागणी असते. या बाबतीमध्ये मी निश्चित प्रकारे सदस्यांना सांगतो आणि मला वाटतं कुठे साहेब मला वाटतं इथं नाहीत, तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अध्यक्ष महोदय की साधारणतः खरीप आपल्या ज्या पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्यामध्ये 14 पिकांचा समावेश असून रब्बी हंगामातील 6 पिकांना पीक संरक्षण दिले जाते. खरीप हंगाम 2025 करता एकूण 2,407 कोटीचा विमा हप्ता हा आपण तो भरला होता. आजच्या स्थितीनुसार 17.17 लाख शेतकऱ्यांना, पाटील साहेब 17.7 शेतकऱ्यांना 1,582 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 1,523 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केलेले आहेत आणि उर्वरित 59 कोटी रुपये रकमेचं वाटप हे प्रगतीपथावर आहे. त्यात काय अडचण नाही. हे पहिलं उत्तर तर ते प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे एकूण पात्र लाभार्थ्यापैकी आता सध्या साधारणतः 96% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे आणि उर्वरित जे रक्कम आपल्या शेतकऱ्यांना मिळाली त्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे आमचे प्रयत्न लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न चालू आहे. आपल्याला माहिती आहे की बीड प्रमाणे आपण पूर्वी अध्यक्ष महोदय विमा कंपन्यांना प्रीमियम आपण जे देतो आणि नफा जास्त मिळायचा यासाठी बीड पॅटर्न 80-110 मॉडेल आपण सध्या राबवत असल्यामुळं निश्चित प्रकारे विमा कंपन्यांना 20% जास्त नफा कंपन्या आता कमवू शकत नाही. पीक विम्याच्या बाबतीमध्ये शेतकरी तसेच लोकप्रतिनिधीच्या काही ठिकाणी आक्षेप आहेत, काही अडचणी आहेत. याबाबत सदर प्रकारच्या अनुषंगाने मी आपल्याला एवढं सांगतो की संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमच्या कृषी विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना सदर आक्षेपाची पडताळणी करणे आवश्यक ते सूचना देण्यात येतील. पण निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये अजूनही आपल्याला काही गोष्टी विमा कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा आपले कलेक्टर महोदय किंवा आमच्या कृषी विभागाच्या बाबतीत काय करणं गरजेचं आहे या बाबतीमध्ये भविष्यामध्ये त्या केल्या जातील. पण माझ्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला पीक विम्यापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे आमचा कृषी विभाग घेईल. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही पण आपल्याला माहिती आहे की साधारणतः पूर्व हवामान आधारित फळपीक योजना 2024-25 व 25-26 या 2 वर्षासाठी मृग भरामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सीताफळ व द्राक्ष या 8 पिकासाठी त्यालाच लिहिलं की मी त्या 8 पिकासाठी
व आंबिया बहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा हे वेगळा बहार, आंबिया बहार, द्राक्ष प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पोपई या 9 फळबागासाठी राबवण्यात 100% आलेले आहे ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळं सदर योजना मोसंबी पण आहे. खोतकर साहेब तुमची मोसंबी पण ह्यात घेतली, म्हणजे मोसंबी त्यामुळं चिक्कू आहे सगळं. त्यामुळं सदर योजना देखील हवामान धोक्यानुसार लागू करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये महावेद प्रकल्पांतर्गत कार्यान्वित केलेल्या हवामान केंद्रावर नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि फळ पीक नियाप्रमाणे यांची सांगड घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्यात येत आहे. मृग बहार 2025 मध्ये 45 कोटीचे विमा नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली असून त्यापैकी 31 कोटी रुपये जाधव साहेब त्यासाठी 31 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली असून उर्वरित रक्कमही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर वर्ग करावी हे विमा कंपनीला निर्देश देण्यात आलेले आहेत. आंबिया बहार 2025 करता 286 कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली असून सदर ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येईल. सदस्यांचा नेहमीचा एक प्रश्न असतो की राज्यामध्ये खताची उपलब्धता काय. आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, थोडं युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं खताचा तुटवडा जो कच्चा मटेरियल कच्चा आपण म्हणतो त्या बाबतीमध्ये रॉ मटेरियलचा विषय होता. त्यामुळं तेच लिंकेज तेच पुढे होतं, त्यामुळं तो असायचा. आणि लिंकेजच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांची की प्रत्येक ठिकाणी लिंकेज असायचं. परंतु आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय, या सरकारने एक ऐतिहासिक असा निर्णय लिंकेज